तर फायनली मित्रांनो 4 दिवसानंतर रात्री 1:30 वाजता आपली गाडी लावली रे बा खाली करायला. गाडी घेतली खाली करून इथे काम बंद पडलं होतं रे बा. तर जय भीम मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नितीन. रात्री गाडी खाली गेली, सकाळी काटाकिटा करून घेतला रे बा. अंकलले भेट घ्यायची होती, अंकलची आपल्याला शेवटची. मग आलो अंकलच्या जवळ, म्हणलं अंकल नाही तर आंघोळ गिंगोळ करून या. आंघोळ गिंगोळ करस तर आले रे बा अंकल, कारण हे पोलीस रिटायरमेंट अंकल. तर अंकलची जागा आहे म्हटलं पूर्ण. एवढे दिलदार व्यक्तिमत्वात लय खास लगे, कारण की आम्ही 4 दिवस तिथं होतो, पण अंकलनं परक्या व्हायचा विश्वास नाही त्याला. घासातला घास चारला म्हटलं आम्हाला. आमचे डब्बे येऊ का नाही येऊ, लस खास अंकल होते बरं. खरंच मग अंकलची भेटगेट घेऊन निघलो रे बा आपण वापसी रस्त्यानं. आपल्याला जातो आपल्या प्लॅनच्या इकडे वापस. समोर आलो आपण तर हे लेफ्ट साईडनं गाड्यावाले घुसू राहिले, ज्यात गलती जर धक्का लागला तर कोणाची राहील. मग तिथून आलो आपण समोर डायरेक्ट आपल्याला करायचं तिथं OTP डिझेलचा OTP गिटीपी केला रे बा. 1 घंट्याच्या बादमध्ये आलो आपण समोर. आपल्याला दिसलं 7 शिंगारचं दुकान. म्हटलं थोडं गाडीला काही ना काही सामान लावा. तिथून आपली लक्ष्मी आहे, ते तिला नाही लावसान तर कोणाला लावसान, ते आपल्याला आपण तिला देऊ तर ते आपल्याला देईन, असा विषय आहे तो. मग तिथून निघलो रे बा डायरेक्ट आलो आपण. माहीत आहे का मनमाडमध्ये हा गावातला बायपास आहे म्हणलं. जसा आपल्या अकोल्यातून पहिले बायपास होता तसा लय गर्दी होती. तर मग अन्नाची गाडी भिडेल होती रे बा समोर. आलो बा समोर, तिथून डायरेक्ट मग आपण डायरेक्ट आलो रे बा तिथून. मग येवल्यात नाही आपण, कारण की येवल्यात नाही आपण रस्ता भुललो तर बा. येवल्यातून मारला आपण लेफ्ट लगे इथून आणि आलो रे बा वैजापूरमध्ये. बा कंटेनर पलटी झालेलं होतं. म्हटलं हे गाड्या आरामशीर चालवत जा रे बा. तिथून समोर आलं तर आपल्याला हे दृश्य दिसलं तर आपलं मन लय खुश होते, कारण की आपल्या बापाचा धरारा आता कुठं बी आहे. हे तर मी तुम्हाला गोष्ट पहिले सांगितली होती. मनाला चांगलं वाटतं म्हणलं, प्रत्येक चौकात बाबासाहेबाचा पुतळा दिसते. तर तिथून आलो रे बा ड्रायव्हर धाब्यावर जेवण घेऊन केलं रे बा मस्त लगे. तिथून लागलो समृद्धी हायवेला. आता डायरेक्ट आपल्याला उतरणं इथून मालेगावातनी. म्हटलं बा चहा घ्या रे बा, संध्याकाळचा टाईम झाला. मला हे समजत नाही का धाब्यावाले का पोटभर पैसे घेतात का ड्रायव्हर होऊन, असं खाय प्यायला असं काऊन देतात. एवढा 65 चहा होता म्हटलं. किलो 20 रुपये घेतले त्यांना चहाचे. समोर आलो रे बा आता भावानं मस्त लगे मन लिहिलेलं राहतं लगे कंटेनरवर मागून. म्हटलं काही विषय नाही भावा, वाचले घेतले. समोर आलो रे बा समृद्धी हायवे पा, हे बी कंटेनर भिडलेलं होतं. मग आलो रे बा डायरेक्ट आपण मालेगावातनी. त्याला आपण लगे समृद्धी हायवे सोडून टोलनाका गिलनाका पास केला. आलो रे बा डायरेक्ट आपण साईबाबा धाब्यावर. गाडी गेली उभी. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या एवढी. मी चाललो घरी.